हाय फ्रेंड्स, आज ट्राय केलं होतं बटाट्याचे काप. तुम्हीही नक्की ट्राय करा. सर्वात आधी मी बटाटे पील करून घेतले. त्यानंतर एका स्लायसरमध्ये बटाटे गोल असे मी स्लाइस करून घेतले आहेत. बटाटे छान स्वच्छ वॉश करून घेतले. त्यानंतर एका कॉटनच्या रुमालावरती सर्व बटाटे मी काढून घेतले आहेत आणि छान कोरडेही केले आहेत. अशा प्रकारे दाबून तुम्ही कोरडे न करता तसेही वापरू शकता, पाण्यातून डायरेक्ट रव्यामध्ये. आता एका साईडला मी एका प्लेटमध्ये रवा घेतला आहे 2 वाटी. त्यामध्ये लाल तिखट पावडर टाकलं आहे, थोडंसं काळं मीठ, हळदी पावडर, आपलं रेग्युलर मीठ स्वादानुसार आणि त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ ॲड केलं. मस्त एकजीव केलं आहे. आता एका साईडला गॅसवरती मी पॅन ठेवला आहे. पॅन नवीन आहे, त्याचं स्टिकर निघणार नाही लवकर, म्हणून पॅन मस्त गरम झाला की हे स्टिकर असं काढून टाकायचं, छान निघतं. पॅन वॉश करून घेतला आहे. आता हे बटाट्याचे काप रव्यामध्ये टाकायचे आहेत. रवा त्याला कोट व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण थोडंसं तेलही यामध्ये ॲड करू. आता तेल ॲड केल्यानंतर छान कोटिंग होईल. पॅनमध्ये मस्त तेल टाकायचं आहे, थोडंसंच तेल लागतं कापांसाठी आणि बटाटे छान कोट करून घ्यायचे आहेत. एक एक करून सर्व बटाटे आपण यामध्ये ॲड करूयात. तेलाची जास्त आवश्यकता नाही आहे, नाहीतर खूप तेलकट लागतं आणि हे बटाट्याचे काप तुमच्या मच्छीला पण मागे टाकेल, इतके कुरकुरीत होतात. सर्व बटाटे त्यानंतर ॲड केल्यानंतर थोडंसं तेलही वरतून टाकलं आहे. आता बटाटे छान वाफेवरती शिजणार आहेत. त्यानंतर राहिलेले बटाटे ते सुद्धा आपण छान कोट करून घेऊया आणि आता बटाटे आपण बघूया नक्की जळालेत की नाही. तर बटाटे मस्त आलटून पलटून आपल्याला फ्राय करायचे आहेत एक एक करून.